मी खासदारकी, आमदारकी या टायमात खूप काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर महिला आहेत आणि लोकांच्या पण भरपूर समस्या आहेत, की त्या समस्या मला सोडवायच्या आहेत. मी त्यांना एकच सांगणार आहे, की मी या एरियातच आहे आणि मी या एरियातच राहणार आहे, की मी कुठेही जाणार नाहीये आणि जो उमेदवार आधीचा असतो, तो उमेदवार या आपल्या इथे राहत नाही वॉर्डमध्ये आणि आपण या वॉर्डमध्येच राहून आपलं काम करायचं आहे. मतदारांना फक्त माझ्याकडनं हीच विनंती आहे, की शिंदे साहेब आपले काम करत आहेत आणि याच्या पुढे मीही करणार आहे. फक्त मला या वॉर्डमधून जिंकून आणण्याची जिम्मेदारी तुमची आहे आणि तुम्ही मला सहकार्य केलं तर मीही तुम्हाला सहकार्य करणारच आहे. तुमची फक्त मला साथ हवी आहे आणि या वॉर्डमधून जिंकून आल्यावर मी तुमच्या सोबतच राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कुठल्याही याला. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तेजश्री. साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपला स्वागत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक सुरू असून इच्छुक उमेदवारांनी त्यांची राजकीय पावलं टाकायला सुरू केली आहेत. तर आज आपण आहोत धारावी विधानसभा 184 शिवसेना शिंदे गटातील वैशालीताई मोरे यांच्या सोबत आपण त्यांचे मतं जाणून घेऊया. त्यांचे मतं काय आहेत? माझं नाव वैशाली दत्तात्रय मोरे आहे. माझं पद आहे शाखा समन्वयक आणि मी शिवसेनेक आहे, शिंदे गटांची. सर्वात प्रथम माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही 184 ह्या वॉर्डातूनच निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला आणि या वॉर्डासाठी तुम्ही का योग्य आहात? मी या वॉर्डातून निर्णय घेतलाय की निवडणूक लढवायचं, कारण की मी खासदारकी, आमदारकी या टायमात खूप काम केलेलं आहे आणि माझ्याबरोबर महिला आहेत आणि लोकांच्या पण भरपूर समस्या आहेत, की त्या समस्या मला सोडवायच्या आहेत. कुणाचं बाथरूमचं आहे, कुणाचं गटर लाईनचं आहे आणि प्रत्येक महिला माझ्या घरी येऊन मला सांगत असते, की माझं हे काम आहे, ते काम आहे, मला करून द्या. मी बोलली, त्यांना सांगितलं आहे की नाही, मी तुमचं काम करून देणार, फक्त तुम्ही मला मदत करा आणि माझ्या सोबत उभ्या राहा. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. तुमची सर्वात मोठी ताकद काय आणि तुम्ही इतर प्रतिस्पर्धकांपेक्षा तुम्ही कसे चांगले आणि वेगळे आहात? माझी ताकद एकच आहे की माझ्यासोबत आमचे लाडके एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दिला आहे की महिलांनी पुढे येऊन सगळ्यांना सहकार्य करावं. मी त्यांच्या सोबत आहे आणि आमचे राहुलजी शेवाळे साहेब हेही आमच्या सोबत आहेत. त्यांचंही खूप आभार आहे. आम्हाला हा महिला वॉर्ड करून दिले आहे, म्हणून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि तेही आमच्या सोबत आहेत. ह्या वॉर्डातील 3 मोठ्या समस्या कोणत्या आहेत आणि तुमची त्या समस्या सोडवण्यासाठी 100 दिवसाची योजना काय असेल? आमच्या वॉर्डमध्ये तर बाथरूमचा मोठा प्रॉब्लेम आहे, प्लस गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि प्लस इथे रस्ते रस्ते ह्याचा प्रॉब्लेम आहे आणि जे नगरसेवक आधीचे आहेत त्यांच्याकडनं काही काम होत नाहीये आणि आता जे आम्ही आहेत उभे राहिलोय, आमच्या इथून आम्ही आमच्या प्रयत्नांनी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याची समस्या आहे, शाळा आहे, शाळेचीही समस्या आहे. आमच्या इथं धोबीघाटला शाळा आहे, धारावी टँडिस कॅम्प, तिथेही भरपूर समस्या आहेत. तिथे येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नाहीये, तो रस्ता सुधारण्याचा आहे. कचऱ्याची समस्या आहे, आमच्या इथे कचऱ्याची पण भरपूर समस्या आहे. कचरेवाल्यांना, आम्हाला बीएमसी वाल्यांना दररोज बोलवावं लागतं फोन करून की तुम्ही या इकडे, असं समस्या आहे, तिकडे तशी समस्या, तेव्हा ते येऊन ते काम करतायत. मग ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल? हो, ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोच आहे आणि याच्या पुढे पण करणारच आहे. ताई, मला हे सांगा, ह्या वॉर्डात अशा समस्या आता तुम्ही सांगितल्यात कशा सोडवणार आहेत,
पण अशी नेहमी आहे ना मतदारांची तक्रार असते की उमेदवार निवडून आला की मग तो विसरून जातो, तो ती गोष्ट करतच नाही. मग तुम्ही त्यांना कसं विश्वासात ठेवाल की तुम्ही नाही करणार तसं? मी त्यांना एकच सांगणार आहे की मी या एरियातच आहे आणि मी या एरियातच राहणार आहे, की मी कुठेही जाणार नाहीये. आणि जो उमेदवार आधीचा असतो तो उमेदवार या आपल्या इथे राहत नाही वॉर्डमध्ये, आणि आपण या वॉर्डमध्येच राहून आपलं काम करायचं आहे. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून, आणि माझ्या घरी कधीही येऊ शकता, माझं घरही माहिती आहे लोकांना, ते लोक येऊन मला समस्या सांगू शकतात. आताही सांगतायत ते मला समस्या येऊन की माझा असा प्रॉब्लेम आहे, की माझं तसं प्रॉब्लेम आहे. आताही माझ्या घरी येऊन सांगतायत. त्या कधीही येऊ शकतात माझ्या घरी पण. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. शेवटचा एक प्रश्न, तुम्ही मतदारांना कसं सांगाल की मी ह्या वॉर्डासाठी योग्य आहे, ह्या उमेदवारीसाठी योग्य आहे? आमच्यावर एकनाथ शिंदे साहेबांनीच आम्हाला विश्वास दिलेला आहे. आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले आहेत प्रत्येक महिलेचे, आणि त्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि शिंदे साहेबांनी आमच्यासाठी हाफ तिकीट केले आहे बसमध्ये. परत आताही प्रत्येक ठिकाणी आम्हाला महिलांसाठी सुविधा केलेली आहे. आता आमच्या इथून शिंदे साहेबांकडनं आम्हाला घरघंटी महिलांना दिली गेली आहे, शिलाई मशीन दिलेली आहे शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांनी भरपूर काय काय आम्हाला केलेले आहेत, आणि प्रत्येक आम्हाला शिंदे साहेबांची सपोर्ट आहे महिलांना. कधीही आम्हाला शिंदे साहेबांनी असं बोललं गेलं नाही की आमची लाडकी बहीण नाहीये. आमची शिंदे साहेबांना आम्हाला तेच सांगत आहेत की नाही, तुम्हीच आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींनी पुढे या, पुढे येऊन तुम्ही काम करा आणि सहकार्य करा. आणि लाडक्या बहिणींना पुढे येण्याचं प्रोत्साहन फक्त शिंदे साहेबांकडनंच आम्हाला भेटलं आहे. म्हणून आज मी या वॉर्डमध्ये काम करण्यात इच्छुक आहे. मतदारांना फक्त माझ्याकडनं हीच विनंती आहे की शिंदे साहेब आपले काम करत आहेत, आणि याच्या पुढे मीही करणार आहे. फक्त मला या वॉर्डमधून जिंकून आणण्याची जिम्मेदारी तुमची आहे, आणि तुम्ही मला सहकार्य केलं तर मीही तुम्हाला सहकार्य करणारच आहे. तुमची फक्त मला साथ हवी आहे, आणि या वॉर्डमधून जिंकून आल्यावर मी तुमच्या सोबतच राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कुठल्याही याला फक्त माझ्या सोबत राहा, एवढीच मी तुमच्या इथं नम्र विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण वैशाली ताईंचं तर मतं आपण ऐकलीच आहेत. तर तुमचे मतं काय आहेत नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि साऊथ मुंबईच्या माध्यमातून एक सदर सुरू केला आहे आपण, इच्छुक उमेदवारांचे मतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. तुमचं सुद्धा मतं आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती मतं मांडायचे असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.